सो गाईज, आज आम्ही इथे गुलाबजामुन बनवले, तुम्ही बघू शकता. आणि त्यांची रेसिपी खूप सिक्रेट आहे, मी फक्त तुम्हाला सांगत आहे. हे बघा, हे रताळी आहेत. हे रताळी घ्यायचे, हे उकडायचे आपण. मग हे झाल्यानंतर ह्याला आपण चाळणीने घेऊन त्याला स्क्रॅश करायचे. मग त्यानंतर त्याला स्क्रॅश केल्याच्या नंतर त्याचं पीठ बनवायचं आणि त्याला डेअरी व्हाईट पावडरने हे करायचं. म्हणजे दुधाची पावडरने आपल्याला त्याला टाकायचं आणि त्याला हे करायचं आहे, मळायचं आहे. मग त्यानंतर मळण्या झालं मग दुसरं हे घ्यायचं आहे. मग त्याला स्क्वॅच करायचं, पण त्याला मळायचं नाही. तर त्याला डेअरी व्हाईट टाकून त्याला तसंच ठेवायचं. मग त्यानंतर ते 5-10 मिनिटांनी त्याला पण झाकायचं 5-10 मिनिटासाठी. मग त्यानंतर हे त्यानंतर पाक रेडी करायची साखरेची. हे पाक आहे, मी तुम्हाला दाखवते. ही पाक आहे, ही पाक आपण एकदम हे असं चिपकूपर्यंत रेडी होऊ द्यायचे. मग त्यानंतर आपण इथे कोणाला तरी टेस्टला देऊया, म्हणजे त्यांना कसं झालं आहे गुलाबजामुन ते कळेल. आम्ही खरं सांगतो, 100% गॅरंटी. एक मिनटं बघा, इथून आम्ही काढत आहे. एकच काढून आम्ही टेस्टला देतो, नंतर सगळ्यांना पण हवे. म्हणजे ॲक्च्युली आमच्या घरात खूप जण आहे, मग सगळ्यांना पुरलं तर पाहिजे. 2 काढून ठेवते, म्हणजे एक माझ्या मम्मीला, एक माझ्या मम्मीला आणि एक आजोबांना माझ्या. चला तर आपण टेस्टला घेऊन जाऊया. हे ट्रेडिंग व्ह्यू मास्टर आहे, इथे आतमधल्या खोलीत येऊन ते ट्रेडिंगचं करतात. हे बघा, इथे त्यांचे ॲनालिसिस आहे सगळं ट्रेडिंगचं, आणि ते आता आपल्याला सांगणार आहे ते कसे झाले. तर त्यांनी आपल्याला रिप्लाय दिला खूप मस्त आहे. तर आता आपण बाहेर जाऊन बघणार. मम्मा सांग हे कसे झाले गुलाबजामुन व्हिडिओवरती झाले. आता मम्मा माझी टेस्ट करणार आहे. माझ्या मम्मीने पण फेवरेट केलं, माझ्या आजीने बनवलेलं. तर आता मी माझ्या आजोबांच्या मम्मीला विचारणार आहे की हे कसे झाले. आजी, गुलाबजामुन कसे झाले?